मित्रांनो, मेंटेनन्सच्या मॅटरमध्ये म्हणजे 125च्या मॅटरमध्ये जर सामनेवाला किंवा आरोपी हा जर पत्नीला पोटगी किंवा मेंटेनन्स देत नसेल आणि अशा परिस्थितीत जर न्यायालयाने त्या व्यक्तीविरुद्ध, त्या सामनेवाला विरुद्ध किंवा आरोपी विरुद्ध पकड वॉरंट काढलं आणि जर त्याला दिवाणी तुरुंगात डांबलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सामनेवाला हा त्या मेंटेनन्स भरण्यापासून वाचू शकेल का किंवा त्याला ती सुटका मिळेल का? या संदर्भात कायदेशीर तरतूद अशी की जरी तो व्यक्ती सिव्हिल प्रिझनमध्ये गेला तरी देखील त्याच्याकडनं वसूल होणारी जी काही मेंटेनन्सची रक्कम असेल, खावटीची रक्कम असेल, ती पूर्णतः रद्द होत नाही. म्हणजे तो जेलमध्ये जाऊन आला तरी देखील त्याला ती रक्कम ही कायद्याने भरावीच लागेल. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की एकदा व्यक्ती जेलमध्ये जाऊन आल्यानंतर खावटीची रक्कम ही सुटून जाते.